क्लर्क 2013 गणित आहे. पहिल्या कंसात 1 वजा 1/3, दुसऱ्या कंसात 1 वजा 1/4, तिसऱ्या कंसात 1 वजा 1/5 असे 1 वजा 1/80. तर याची त्यांनी आपल्याला एकूण किंमत विचारली आहे. पर्याय हे म्हणलेले आहेत. आपण उत्तर काढूया. 1 वजा 1/3, दुसऱ्या कंसात 1 वजा 1/4, 1 वजा 1/5 असे किती आहे? 1 वजा 1/80. पहा इकडे छेद भिन्न आहे. येथे छेद म्हणजे किती आहे? छेद 1 आहे. याला छेद 1 आहे. मग 3 1 3 वजा 1 1 1 3 वजा 1 2. उत्तराला 2/3 गुणिले कंस म्हणजे गुणिले 4 1 4. पहा याला छेद 1 आहे. 4 1 4 वजा 1 4 तुम्ही गेला 3 3/4 गुणिले 1 5 1 5 वजा 1 4/5. आपण जर पुढं पुढं म्हणत राहिलं असं 2/3 3/4 4/5 पुढं काय येईल मग 5/6 6/7 7/8 असं पुढं 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 ते वाढ जाणार आहे. शेवटी किती येईल? शेवटी किती येईल बघा. 80 के 80 वजा 1 79/80. सांगा बरं आता याच्या अगोदर कोणता आकडा असणार आहे? 6/6 7/8. म्हणजे एक ने कमी होतं फक्त असा. मग एक बघा 3 4 5 6 2 ते एक वाढवतो, एक कमी होतो. इथे होणार आहे 79, इथे होणार आहे 78, इथे होणार आहे 78, इथे होणार आहे 77. असं ते आकडे होत राहणार. असे तिरपे होत राहतात. मग त्याचा परिणाम काय होईल बघा बरं. मग ह्या 3ला हा 3 निघून जाणार, 4ला 4 निघून जाणार, 5ला 5 निघून, 6ला 6 7ला 7 8ला ते होणार 77 वगैरे असणार. ते राहणार 28 19 जाणार. मग हे शेवट आकडे शिल्लक राहणार. शेवट हे आकडे शिल्लक राहणार. शेवटचे हे मग शेवट कोण शिल्लक राहणार? 2/1 गुणिले 1/80. छेद ना म्हणजे 1 असतो, इथं अंश ना म्हणजे 1 असतो. म्हणजे असं ते 79 1 79 79 1 79 3 1 3 3 1 3. उत्तर काय आलं? 2 गुणिले 1/80. आता बघा इथे परत भाग बसन. बे के बे बे चौकाट बे 0 0 1 1 1 1 40 40. उत्तर काय आलं? 1/40. हे त्याचं उत्तर आलं बघा. याचं उत्तर आलं 1/40. असं आपण सोपे रूप दिलं प्रत्येकाला. आणि लक्षात आपल्याला की तिरपे तिरपे सगळे निघून जाणार आहेत असे एकमेकाला. शेवट हा छेद राहणार आणि हा अंश राहणार. उत्तराला 2/80 म्हणजेच 1/40. पर्याय क्रमांक सी हे उत्तर आलं.